प्रेषितांची कृत्ये 12 अध्याय पहिल्या वचनापासून मी वाचतो तुम्हाला. सगळ्यात पहिलं, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जीवे मारले. इथे काय लिहिले? हेरोद कोण होता? हेरोद राजा होता, राईट? हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता. हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता. आता आपण नाही का नवीन करारात आलोय, प्रेषितांच्या कृत्येमध्ये आहोत आपण, ठीक आहे? तो हेरोद राजा काय करत होता? मंडळीचा छळ करत होता. म्हणजे चर्चचा काय करत होता? छळ करत होता. तर लोकांमध्ये धास्ती बसावी, भीती बसावी आणि येशूच्या नावात प्रीच करण्याने नाही का बंद करावं म्हणून तो काय म्हणतो, काहीतरी आपण असं काहीतरी करू जेणेकरून हे सगळे स्टॉप होतील, घाबरतील. सो तो काय करतो? बायबल सांगतो योहानाचा भाऊ याकोब ह्याला तरवारीने जीवे मारतो. म्हणजे पास्टर याकोब आहेत ना, त्यांना तो मारून टाकतो हेरोद राजा. याकोब आहे ना, एक देवाचा सेवक असतो, याकोब आणि योहान, समजते? त्यापैकी याकोबाला बायबल सांगतं तरवारीने मारून टाकतो. पुढे वचन काय सांगतं? ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो त्याने असं झाल्यानंतर काय झालं माहितीये का, की राजाला खूप तारीफ भेटायला लागली. राजाला खूप लोक नाही का प्रशंसा करायला लागले, अरे त्यांनी मारलं, राजा पॉवरफुल आहे आपला. जे लोक विरोधात होते, मंडळीच्या विरोधात होते, त्या लोकांना खुशी भेटली. त्या लोकांनी त्याची प्रेज केली राजाची, की बरं झालं तो मारला. अरे वा, राजाने याकोबाला मारलं तलवारीने, ते पण. मग राजा थोडा अजून नाही का टाईट झाला, म्हणला अरे वा, अजून एकाला मारतो, आता मेन माणसावर हात टाकतो मी. मेन कोण होता त्यावेळेस मंडळीचा? पेत्र होता, पेत्र. आणि बायबल सांगतं की त्याने, बायबल काय सांगतं पुढचं वचन, 3रं वचन, ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. त्याची डेअरिंग वाढली. आता त्याने आधी याकोबाला नाही का तरवारीने मारलं आणि बघितलं की लोक तारीफ करतायत माझी, चला आता आपण पीटरला पण मारू शकतो, पण पेत्राला पण मारू शकतो, म्हणून त्याने पेत्राला अटक केलं. बायबल सांगतं पुढचं वचन काय सांगतं, की ते बेखमेरी भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायाच्या 4 चौकड्यात स्वाधीन केले आणि वलांडन सांज झाल्यावर त्याला त्या लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. त्याचा काय बेत होता? की वलांडन सण झाल्यावर पब्लिकली ह्याला नाही का मारून टाकायचं आपण, म्हणजे अजून लोकांची तारीफ नाही का मला भेटेल. सो चर्चला पहिलं, चर्च काय होतं? पहिलं बेसावध होतं. काय अटक केलं याकोबाला, काय करतील? फटके मारून सोडतील. पण चर्चने बघितलं की ह्यांनी तर याकोबाला नाही का मारून टाकले तलवारीने. मग चर्च अलर्ट झालं आणि चर्चने काय केलं माहितीये का प्रियांना? चर्चने स्टार्ट केल्या प्रेयर. का प्रेयर स्टार्ट केल्या? आता त्यांचा लीडर पीटर, पास्टर पीटर ह्याला नाही का त्यांनी अटक केले. अपोस्टल पीटर ह्याला त्यांनी अटक केले आणि आता जर याकोबाला मारले तर पेत्राला पण मारू शकतील, म्हणून नाही का ह्या लोकांनी स्टार्ट केल्या प्रार्थना. प्रेज गॉड. या लोकांनी स्टार्ट केल्या प्रार्थना. पुढे बायबल काय सांगतं? 5वं वचन काय सांगतं? ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. इथं काय सांगतंय? पेत्र जेलमध्ये होता, पहाऱ्यामध्ये होता, पण मंडळीची प्रार्थना पेत्रासाठी कंटिन्यू चालू होती. Can you imagine? Prayer activates the angelic realm. Praise God. आपण पुढे पाहूया. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता. पेत्र झोपला होता, त्याला बेड्या घातल्या होत्या आणि तो झोपला होता, बायबल सांगतं. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्या जवळ उभा राहिला आणि खोलीत चक्क उजेड चकाकला. प्रेज गॉड. चर्च जेव्हा प्रार्थना करायला लागतं तेव्हा काय होतं पहा. मंडळी जेव्हा प्रार्थना करायला लागते, आधी चर्च बेसावध होतं, त्यांना वाटलं याकोबाला फटके देऊन सोडतील, पण
आणि याकोबाला मारून टाकलं तलवारीने. मग चर्च म्हणली, हा आता आपण नाही गप्प बसायचं, आपण प्रेयर करायची. आपण एक पास्टर गमावलाय, हा वाला पास्टर आपण नाही गमावू शकत, हा वाला अपॉस्टल आपण नाही गमावू शकत. ते गुडघ्यावर आले आणि ते प्रेयर स्टार्ट केली त्यांनी. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रेयर स्टार्ट केली, तिकडे लगेच एंजल आला. प्रेयर स्टार्ट केली आहे ना, एंजल लगेच ऍक्टिव्हेट झाला. समजतंय? जर आधीच प्रेयर केली असती ना, तर याकोब पण वाचला. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? आता देवदूत तिथे आला. पुढे काय होतं वचन? मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाना घाल. त्याने तसे केले आणि त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून त्याच्या मागे ये, माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. प्रेज गॉड. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. त्याला म्हणजे वाटतंय क्या हे सपना तो नाही जो हो रहा है मेरे साथ, नाही का? त्याला काय समजायला तयारच नाही काय होतंय. देवदूत समोर उभा आहे, तो त्याला घेऊन जातोय आणि तो म्हणजे त्याला असं वाटतं की मी स्वप्न तर नाही पाहत आहे, देवदूत माझ्या समोर उभा आहे, तो मला नाही का ह्याच्यामधून बाहेर काढतोय, घेऊन चाललाय तो मला. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं? आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. म्हणजे खरंच स्वप्न पाहतोय किंवा दृष्टांत पाहतोय असं वाटलं त्याला. पुढे बायबल काय सांगतं की नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्या पुढे उघडला. म्हणजे दरवाजा पण नाही का ऑटोमॅटिक उघडला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. देवदूताने काय केलं माहितीये का? त्याला गेट उघडल्यानंतर नगरामध्ये आणून सोडलं आणि देवदूत गायब झाला. येस. आता अपॉस्टल पास्टर पीटर काय करतो? चर्च कडे जातो. आपलं चर्च जिकडे चालू आहे नाही का, चला आपण आपल्या चर्च कडे जाऊ, नाही का? आलोय आता नाही का आपल्या शहरामध्ये, चला आपण आपल्या चर्च कडे जाऊ. आणि चर्च त्या काळी कसं घरांमध्ये भरायचं. बायबल काय सांगतं कुठं? मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. पुढे बायबल काय सांगतं? 12 वचन. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्क म्हणत आहे, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करत होते. तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुद्धा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. प्रेज गॉड. एका कुटुंबामध्ये प्रार्थना चालू होती त्या काळात नाही का. कौटुंबिक चर्चेस होते, फॅमिली चर्चचा नाही का पॅटर्न त्या काळात नाही का काम करायचा, आता पण तोच आहे. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं की पेत्राने दरवाजा नाही का, दरवाजाची कुंडी वाजवली आणि नाही का दरवाजा कोण वाजवतंय हे पाहण्यासाठी नाही का रुदा नावाची एक मुलगी नाही का तिथे आली आणि तिने कानोसा घेतला की कोण आहे. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता आत धावून जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. तिने पेत्राचा आवाज ऐकला, मी पेत्र बोलतोय, अरे दार उघड ना. तर तिला आवाज समजला, हा तर पेत्राचा आवाज आहे. आणि तिला खूप आनंद झाला. ती दार न खोलताच पळाली आतमध्ये, सगळ्या चर्चला नाही का सांगायसाठी, ज्याच्यासाठी तुम्ही प्रेयर करताय तो आला इथं. प्रेज गॉड. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंदामुळे दरवाजा न उघडता ती आत धावून जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस का? तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. प्रेज गॉड. याचा अर्थ तुमचा देवदूत तुमच्यासारखा दिसतो. म्हणजे त्या काळी हे कदाचित कॉमन असेल, त्यांनी कदाचित असे खूप इन्स्टन्सेस पाहिले असतील, त्यामुळं एवढं कॉन्फिडेंटली ते बोलले की देवदूत असेल. पेत्र नसेल, पेत्र तर नाही का जेलमध्ये, आम्ही त्याच्यासाठी ते प्रेयरला बसलो इथं. समजतंय मी काय सांगतोय? बायबल काय सांगतं पुढं? मग पेत्र तसाच ठोकीत राहिला दरवाजा. त्यांनी दरवाजा उघडला, त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे राहा म्हणून त्याने हाताने खुणवले. आपणाला प्रभूने बाहेर कसे काढले
हे त्याने त्यांना सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधूजनांना सांग. नंतर तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. प्रेज गॉड. देवाने कसं त्याला सोडवलं हे त्याने नाही का समाचार तिथं जमलेल्या मंडळीला त्याने सांगितलं की हाऊ गॉड डिलिव्हर्ड हिम. परमेश्वराने त्याला कसं सोडवलं हे पेत्राने नाही का तिथे जमलेल्या लोकांना सांगितलं, मंडळीमधल्या लोकांना सांगितलं. कॅन यू इमॅजिन? तुम्ही कल्पना करता का एक गोष्ट मी तुम्हाला आता बोलतोय, ज्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना करताय, तुमची प्रार्थना चालू असताना त्याचं उत्तर जर दार ठोकत आहे तर तुम्हाला कसं वाटेल? इथं ते झालंय. जी प्रार्थना तुम्ही करताय, ज्या व्यक्तीला ना का सोडवण्याची प्रार्थना करताय, ती प्रार्थना एवढी पॉवरफुल आहे प्रियांनी. तिकडे एंजल जाऊन त्यांनी काम पण सुरू केलं. ह्यांची प्रार्थना चालू असतानाच नाही का तिकडे देवदूत गेला, जेल मधून त्याला बाहेर काढलं, त्याला गेट मध्ये नगराच्या आतमध्ये आणलं आणि जी प्रार्थना चालू होती, ज्या व्यक्तीबद्दल प्रार्थना चालू होती, जी प्रेयर चालू होती, ती प्रेयर दार ठोकतीये. ठक ठक ठक. Come in. Praise God. The answer is at the door. कसं पॉसिबल झालं? The angelic ministry. Praise God. Are you understanding? देवदूतांची सेवकाई. तुम्ही ज्या प्रार्थना करताय, तुमच्या प्रार्थना चालू असतानाच तुम्हाला उत्तर दिसायला लागेल. आमेन. तुम्ही आमेन म्हणा, म्हणजे तुमच्या प्रार्थना चालू असताना तुम्ही उत्तर पाहाल. तुम्ही जर युट्यूबवर पाहताय तिथे तुम्ही आमेन म्हणा. तुमच्या प्रार्थना, ज्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना करताय, तुमची बेल वाजते, उत्तर तुमची बेल वाजवतो. आमेन. और गॉड इज अ गुड गॉड. आपला परमेश्वर चांगला आहे आणि आपला परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे, हे लोक घोषणा करत होते, जे विचार त्यांनी केला की आमचा बंधू याकोब याला मारले, आता आम्ही हे बिलकुल होऊ देणार नाही, आम्ही पेत्रासाठी प्रार्थना करू, आम्हाला माहिती आहे आमचा परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आणि ते शब्द जे विचारामध्ये होते त्यांनी नाही का शब्दाने बोलायला स्टार्ट केले. आमचा बंधू पेत्र या ठिकाणी येत आहे, येशूच्या नावात येत आहे, आम्ही विश्वास ठेवतो येत आहे. बेल वाजते, टिंग टॉंग. म्हणजे तुमचे शब्द नाही का देवदूतांची सेवकाई कंट्रोल करताय. जर तुम्ही नकारात्मक बोलताय प्रार्थना केल्यानंतर, मला कधी काय भेटलंय, चला पण तरी प्रार्थना करू आपण, त्याच्यानंतर प्रार्थना संपली, मला माहितीये चला गोळी काढा, गोळी आणा, दवाखान्यात जावा, हॉस्पिटलमध्ये जावा, परत नाही का हे करा ते करा, म्हणजे जे मनाला दुसरे विचार येत आहेत चुकीचे, त्याला आपण नाही का शब्दाचं रूप देऊन नाही का आपण ते एंजल जे देवदूत रिलीज झाले होते मगाशी ज्या वेळेस तुम्ही नाही का प्रार्थना केली, ते तिकडेच थांबवले जात आहेत तुमच्या शब्दामुळे. पण दानिएलाचं नाही का ध्यानात ठेवा, दानिएल घोषणा करत राहिला आणि देवदूत तिथं का पोहोचला? त्याच्या शब्दामुळे पोहोचला, त्याचा शब्द थांबला नव्हता. येस, तुम्ही नाही का ज्या प्रार्थना करताय, होकारात्मक कबुली देताय, तुम्ही जे मनात विश्वास ठेवलाय त्या दृढपणाने नाही का त्या गोष्टी बोलायला लागल्या. मी जे बोलतोय ते घडतंय. आम्ही आशीर्वादित आहोत, आमची मंडळी आशीर्वादित आहे, आमचा परिवार आशीर्वादित आहे, आम्ही हेल्दी आहोत, आम्ही स्ट्रॉंग आहोत. प्रेज गॉड. तुम्ही प्रार्थना केली, स्टॉप नका हो, कंटिन्यू घोषणा करत राहा. आमेन. सर्टनली नाही का एंजल्स नाही का उत्तर घेऊन येताना तुम्ही पहा. तुम्हाला ज्यावेळेस कदाचित उत्तर दिसेल, तुम्ही समजा की नाही का देवाने एंजल पाठवून नाही का देवदूत पाठवून ते उत्तर तुम्हाला दिले. समजतंय मी काय सांगतोय?